काय असेल इथे या एरियात? त्या दिवशी प्रथमेश दादांची गाडी पण इथेच होती. पण एक मात्र नक्की, जे काही गुपित आहे ना ते पॉवरफुल आहे, ज्यामुळे दादा थांबले आणि त्यांनी आमचे डान्सचे व्हिडिओज पण कुणाला दाखवले नाहीयेत. पण आज काय आहे ना ते शोधून काढावंच लागेल. काय करू काय करू? कोण हवे? ते पेमेंट घेण्यासाठी आलो होतो. पेमेंट? तुम्हाला बोलवलं होतं का आता? नाही, त्याच येणार होत्या पेमेंट घेऊन, पण आल्या नाही. म्हणून म्हटलं घरून कलेक्ट करावं. त्या म्हणजे? हो म्हणजे नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. ऑफिस मधल्या कोणीतरी कारकून असतील. तुम्ही या ना आत, मी अण्णांना बोलवते. अण्णा? हो, अहो पेमेंट वगैरेचं सगळं तेच बघतात ना. या आत या. प्रणाली, अगं अण्णांना सांग त्यांना भेटायला कोणीतरी आलंय. ते पेमेंट वगैरेचं काहीतरी आहे. हा, जा बोलव ना. बोलवते. या ना तुम्ही, या आत या. या बसा. सुभद्रे, पाणी घेऊन ये ग. हे काम करणार रुपाली, तू आता पटकन इथून शिफ्ट व्हायचं. तू सामान बांधायला घे, पटकन जा. जा 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 जा. झालंय का? प्रथमेश काय झालंय? तू काय करतेस आता? जा ना, तू सामान बांधायला घे ना. जा ना तू पहिल्यांदा. प्रथमेश झालंय काय पण? झाले काय? ही स्मार्ट काव्या ती इथे आलीये. ती माझा पाठलाग करते, इथपर्यंत आलीये. ती कधी पण इथे येऊ शकते. अगं तिला तुझ्याबद्दल कळलंय बहुतेक करून, माहितीये तुला. तू ऐक ना, तू सामान बांधायला घे पहिल्यांदा आधी. तिला कळलं कसं काय मला तेच कळत नाहीये. ते सीसीटीव्ही आहेत का बाहेर पुढे? तू तिला काही सांगितलंस का? तू सांगितलंस ना तिला? तू 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 कुठल्या तरी प्लॅन मध्ये तिच्या सामील आहेस ना? खरं सांग. काय वेड्यासारखं करतोयस तू? माझ्यावर संशय घेतोयस तू? तू विसरलास मी तुझ्यासाठी काय काय केलंय? तू हळू बोल जरा. प्रथमेश, करून करून काय करेल ती? हा, उगाच घाबरतोयस. उगाच तुला कळतं का? तू तू वेडी आहेस का? इथपर्यंत आले. ती माझा पाठलाग करते. अगं ती अशीच नाही जाणार. ती हा, ती अतिशहाणी आहे. ती आपल्याला शोधून काढेल. ती वाट लावणार आहे. ती तुला माहितीये का? ती जर आपल्यापर्यंत पोहोचली ना, तू पण गेली आणि मी पण गेलो, अगं घरी जाऊन तमाशा करेल ती अख्खी. कळते का? तू आता इथून शिफ्ट हो पहिल्यांदा सामान. प्रथमेश ऐक, हे बघ बघ, तसंही एक ना एक दिवस आपल्याला घरी सांगायचंच होतं ना. अशा प्रकारे सांगायचंय? अशा प्रकारे? ऐक रुपाली, बघ त्याच्या आधी ना सगळी सत्ता माझ्या हातात येऊ देत, मग सगळं आपण ते करायचंय. कळलं ना? त्याच्या आधी प्लीज प्लीज माझं ऐक रुपाली, प्लीज ऐक. तू आता सामान बांधायला की इथून शिफ्ट व्हायचंय आपण पहिल्यांदा. तू 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 कुठल्या तरी एका हॉटेलला थांब ना. मी सगळी व्यवस्था करतो रुपाली. हा, जा सामान बांध. हॉटेलमध्ये? नाही, हे बघ प्रथमेश, मला नाही जमणार तू हॉटेलमध्ये. ऐकणार आहेस की नाही माझं? जायचं आणि सामान बांधायचं आत्ताच्या आत्ता. जा तू पटकन जा. नमस्कार. बसा. मी मनोज पाटील. हा. हॉलचं पेमेंट घ्यायला आलो होतो. काय आहे ना की मॅडम स्वतः पेमेंट घेऊन येणार होत्या, पण त्या आल्या नाहीत ना. आता काय आहे की त्यांचा डान्सचा प्रोग्राम आहे. पूर्ण पेमेंट झालं नाही तर डान्सचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. डान्सचा प्रोग्राम? हा, तो रत्नपारखेंचा. हा? नाही हरकत नाही. कळलं लक्षात आलं. त्या मॅडम, रत्नपारखे मॅडम. पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. नाही नाही नाही, अहो त्या इथेच असायला हव्यात ना. म्हणजे रत्नपारखे मॅडम इथं आल्या? नाही नाही. त्यांनी पेमेंट घ्यायला इथं पाठवलंय तुम्हाला? हो हो साहेब, तुम्ही मोठी माणसं, मला त्यातलं काही कळत नाही. नियमाप्रमाणे जर मला हॉलचं पूर्ण पेमेंट मिळालं नाही तर हॉल कॅन्सल करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि काही गडबड झाली तर माझी नोकरी देखील जाऊ शकते. तर मॅडम पेमेंट घेऊन स्वतः येणार होत्या, पण त्या आल्या नाही म्हणून. नाही हरकत नाही. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. आता रत्नपारखेंनी पेमेंट केलं काय आणि आम्ही केलं काय? एकूण एकच आहे. असं चेकबुक जरा घेऊन ये. हो हो हो. चेक? पण तो तर क्लिअर व्हायला 2-3 दिवस लागतील. काय म्हणताय? काही नाही, मॅडम भेटले असता तर बरं झालं असतं. अहो त्या बिझी असतात ना. आणताय ना चेकबुक? हो
आणते ना. आलेच. हे मॅनेजर काव्याला शोधत इथे आले आणि मॅडम म्हणजे यांना वाटतंय की प्रिया रत्नपारखी. काय करायचं? तू आधी कसे करून काव्याला फोन कर, मला तिच्याशी बोलायचं ताबडतोब. घरून फोन. हॅलो. काव्या, कुठे आहेस तू? लवकर घरी ये ना. अगं ते हॉलचे मॅनेजर घरी येऊन बसलेत पैसे मागायला. अण्णांसमोर बसलेत ते. काय? आणि ते सारखे मॅडम मॅडम करतायत आणि अण्णांना वाटतंय त्या मॅडम म्हणजे प्रिया रत्नपारखी. आई काय सांगताय? बरं मी बघते काय ते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघते. लवकर घरी ये, मला काही सुचत नाहीये. ओके बाय. पण गंमत आहे ना, आम्हाला डान्सच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलवलंय आणि गेस्टनीच हॉलचे पैसे भरायचे पहिल्यांदाच पाहतोय मी. नाही साहेब, मॅडम स्वतः पैसे घेऊन येणार होत्या, पण त्या आल्या नाहीत म्हणून. नाही, काही हरकत नाहीये, पैसे तुम्हाला मिळतीलच. पण रत्नपारखींचं पेमेंट आम्ही केलं पाहिजे असा तुमचा गैरसमज तर झाला नाहीये ना? नाही साहेब, मॅडम स्वतः पेमेंट घेऊन येणार होत्या आणि संपूर्ण पेमेंट नाही झालं तर शो कॅन्सल. काय ठीक आहे, तुम्हाला दडपण आलेलं आहे, मला समजतंय ते. आणि बरोबर आहे, ते येणारच दडपण, कारण आमचं व्यक्तिमत्वच अगदी दडपण येण्यासारखं आहे ना. तुम्ही घाबरलेले दिसते, पण घाबरू नका. माझ्या स्वभावाची भीती वगैरे वाटतंय का तुम्हाला? नाही साहेब. थांबा, मीच फोन लावतो त्यांना, म्हणजे काही शंकाच होणार नाही. मी रत्नपारखींशी बोलतो आणि तुमचं पेमेंट करतो, काही काळजी करू नका. अहो पण त्या मॅडम मॅडम काही बोलणार नाही तुम्हाला, काळजी करू नका तुम्ही. अगं बाई, बॉम्ब आधीच फुटतोय की काय? नाही, असं नाही होता कामा. तिला स्टेजवर नाचताना बघून जो धमाका होईल ना, तो खरा धमाका. मी काय म्हणते भाऊजी, मॅडमचा फोन आला. बघा काय म्हणताय. हॅलो हॅलो मॅडम. हॅलो. हे बघा प्लीज, मी ना तुमचं पेमेंट घेऊन इकडे हॉलवर पोहोचते. तुम्ही आता प्लीज इकडे या, विषय संपवा आणि एक मिनिट सुद्धा तिकडे थांबू नका. हा, मला काय पेमेंट मिळाल्याशी मतलब. हा, मी निघतोय लगेच. हा, येतो मी. या. तुम्ही कुठे निघाला? तो फोन बंद करू नका, इकडे द्या. तुम्ही नको तो घोळ घालाल बाबा. एक मिनिट मॅडम. नमस्कार मॅडम, कशा आहात? आम फाईन. काय झालंय तुमच्या आवाजाला? जरा वेगळा वाटतोय. सोर थ्रोट. हा,
काळजी घ्या बरं का. बरं रत्नपारखी कसे आहे? ही फाईन, थँक्यू. तुम्ही कसे आहात? मी बरं आहे, मस्त. बरं मग ठेवतो मी. हा, भेटू उद्या कार्यक्रमाला. ओके, बाय. येतो साहेब. आता हसताय तुम्ही, पण काव्याने त्या मॅनेजरला वेळेवर फोन केला म्हणून नशीब. नाहीतर काय झालं असायची कल्पनाही करवत नाही मला. छे. काव्या, तू अडकली कुठे होती? अरे मी हॉलवरच गेले होते पैसे द्यायला, तर ना मला प्रथमेश दादा दिसले सायजीवाडीत. सायजीवाडी तुला आठवते आपण त्यांना हो, पण त्याचं काय? अरे ते टेन्स वाटत होते जरा, आणि त्यात मला बघून ते लपायला लागले. एक मिनिट, दादा काय लपेल तुला बघून? एक्झॅक्टली माय पॉइंट, की मला बघून लपण्याची काय गरज. पण असं झालं म्हणजे नक्कीच लपवण्यासारखं काहीतरी आहे ना. आणि रितेश, प्रथमेश दादांच्या मित्रांनी पण आपल्याला सांगितलं होतं, आठवतंय? दादा नेहमी सायजीवाडीत कुठल्या तरी मित्राला भेटायला जातात, पण त्या मित्राचं नाव कुणालाच ठाऊक नाही. असं कसं? काव्या, तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे म्हणजे त्यांचं सायजीवाडीतलं गुपित फुटायला नको म्हणून त्यांनी दादाने व्हिडिओ दाखवला नाही असं म्हणायचंय का तुला? हो. काव्य, तुला एक सांगतो, दादा ना माझ्यासारखाच खूप सॉर्टेड आहे. त्याला असं चुगल्या वगैरे करायला अजिबात आवडत नाही. आणि आईवर त्याचा खूप जीव आहे म्हणून तो गप्प बसलाय. हो, पण मग त्यांनी काव्या प्लीज, तुला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम कसा काय दिसतो? नाही म्हणजे दादा कंप्लेंट करत आहे तरी प्रॉब्लेम, नाही करत आहे तरी प्रॉब्लेम. एखादी गोष्ट साधी सरळ असली तर त्यात प्रॉब्लेम का शोधतेस? प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम काय ऐक ना, शोधायचंय तुला? मी तिकडे होते, मी Cures तुला करतेस. सांगते ना, नाही, तुम्ही ऐक, तुला ऐक, जेवण तू ऐकून घे झाले. माझं. अगं पण एखादी गोष्ट ए sorted. ए बाबांनो, तुम्ही भांडू नका. मला टेन्शन येतं बाबा, तुम्ही भांडायला लागलात की. आई, बरं सॉरी. मी रितेशला पण सॉरी म्हटलं. रितेश सॉरी. बरं तुम्ही टेन्शन वगैरे सोडा, मला सांगा उद्या प्रोग्राम आहे, सराव झाला की नाही? नाही ना ग, दिवसभर सगळं हेच चालू होतं आणि त्या माणसाला बघितल्यावर ना माझे हातपायच गळून गेले. काही सराव वगैरे मी केलेला नाहीये. बरं हरकत नाही, आपल्याकडे आहे ना वेळ. अगं कुठे वेळ, इथे तोंडावर आलाय माझा कार्यक्रम आणि काही आजच्या दिवसात सराव झालेला नाहीये. सराव झाला तर मी कशी नाचणार आहे? एवढी सगळी लोक. आई, आपण आत्ता सराव करू. कसा? ते कळेल तुम्हाला. आई, काय रे? आई अगं तू जरा आज आमच्या रूम मध्ये येशील का झोपायला? काव्याची तब्येत जरा खराब आहे अगं. अगो बाई, काय झालं? हा म्हणजे जरा तिला लो फील होतंय. तू आली तर कसं जरा बरं वाटेल तिला म्हणून. एवढं काय झालंय? काय म्हणजे तिला कशाला नेतोस? अण्णा हो, काव्य आता आजारी आहे ना, म्हणून ती जरा रात्रभर अस्वस्थ असते. मग त्यावेळेला मी काय करावं मला कळतच नाही. आई असली तिच्या बरोबर तर कसं जरा तिला पण बरं वाटेल नाही का? अरे पण ही गेली तर माझे पाय कोण चेपणार? त्याशिवाय मला झोप येत नाही. आणि रात्रीचा मला सुद्धा कधी कधी खोकला येतो. त्यावेळेला पाणी वगैरे द्यायला ही असलेली बरी ना. अहो अण्णा, इतकंच ना, मग मी करतो ना ते काम. मी सगळं करेन, डोंट वरी. मग जा तू. ओके. आई ती वाटी दे फक्त मला. स्टोर रूम मध्ये जा.
काय ग काय झालं तुला इथे का बोलवलंस मला तब्येत बरी आहे ना तुझी अहो सगळं एकदम मस्त बरी आहे मी. काम डाऊन, घाबरण्यासारखं काहीही नाहीये. जीवात जीव आला ग बाई माझ्या. आई अहो मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला बोलवलं इथे. शेवटची प्रॅक्टिस नाही का आपली परफॉर्मन्सच्या आधीची? लक्षात आहे ना तुम्हाला? तू ती करतेस ग माझ्यासाठी. खर तर मी तुला शिकवायला हवं ना, मी तुझी गुरु आहे. पण तूच माझ्याकडून गुरु जसा आमच्याकडून सराव करून घ्यायचे तसा करून घेतेस. करूनच घ्यायला हवा. आणि त्यात आता तर रितेशचा सपोर्ट आहे आपल्याला. आणि आपण दोघी तर एकमेकींच्या सगळंच आहोत. आई लेक, सासू सून, मैत्रिणी आणि आता गुरु शिष्य. खरंय, ह्या ज्या भूमिका पण आलटून पलटून करतोय ना त्यात खूप मज्जा येते मला. झाला गप्पा, आता प्रॅक्टिस करूया. अगो बाई हो. चल. समुद्र वसने देवी पर्वतस्थान मध्ये विष्णुपती नमस्तुभ्यं पादस्पर्शमस्मे. नमस्कार कर पटकन. तै तै तिदी तै 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 तिदी तै 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 तिदी तै 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 तिदी तै 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 तिदी तै 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 तिदी तै 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 आ तै तै तत् आ तै तै तत् आ तै तै तत् आ तै. काय रे तुला साधे पाय सुद्धा चेपता येत नाहीत. बरोबर झोप लागेल आणि तुझे हात थंड पडले. जा सुभद्राला पाठवून दे जा. नाही नाही अण्णा, मी गाढ झोप लागेपर्यंत पाय चेपता आले पाहिजे. चल जा. नाही अण्णा, मी चेपतो ना, झोप येईपर्यंत चेपतो. कृष्ण आईकडे जातो आणि म्हणतो मला लोणी दे ना खायला. आई म्हणते नाही, चिडतो रुसतो. बघतो सगळे झोपले आणि त्याला मडकं दिसत. दगड घेतो आणि पेटतो लोणी. Tack, 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 dum. Tack, 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 dum.